नेहरूनगर एसटी स्टँडच्या बाजूला आहे। तर भरपूर मोठा असा महोत्सव आहे, खूप सारे स्टॉल लागले आहे, खूप सारे खेळण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे वगैरे आहेत, खाण्यापिण्याचे पण स्टॉल वेगळे आहेत, कपडा लत्ता त्याचे पण स्टॉल वेगळे आहेत। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे जवळपास राहणारे लोक आहे कुर्ल्यामध्ये, चेंबूरमध्ये, टिळकनगरमध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तेही या महोत्सवामध्ये सहभागी होऊन आनंद घेऊ शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता आपण व्हिडिओला करूया सुरुवात, तर चला माझ्यासोबत। शॉपची सुरुवात झाली आहे 10-10 रुपयाला। इथे तुम्हाला हेअर बँड, कानातले, गळ्यातलं आणि हातातलं ब्रेसलेट वगैरे ते सगळं तुम्हाला फक्त 10 रुपयामध्ये इथे अवेलेबल होते। खूप छान छान स्वस्तमध्ये इथे वस्तू भेटत होत्या। मी 1-2 कानात सामान इथे 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपयेपर्यंत स्टेशनरीचं सामान भेटत होतं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान छान असे वेगवेगळे युनिक तुम्हाला शॉर्पनर्स वगैरे, इरेझर वगैरे भेटत होतं। 1-2 इरेझर मी घेतलं मुलासाठी माझ्या। या स्टॉलमध्ये तुम्हाला आहे ना 100 रुपयामध्ये लहान मुलींचे फ्रॉक भेटत होते, 200 रुपयामध्ये पण होते, पण 100 रुपयामध्ये। स्टॉलमध्ये तुम्हाला 30 रुपयामध्ये घरगुती सामान भेटणार आहे या स्टॉलमध्ये। इथे साबणाचं, कात्या वगैरे, मशीन क्लीनरचं आहे, इथे पायपुसणी वगैरे आहे, इथे डब्बे आहेत, खूप छान छान फक्त 30 रुपयामध्ये इथे सामान भेटणार आहे। टॅटूचा पण इथे एक स्टॉल लागला आहे आणि 2-3 स्टॉल अशा इथे अवेलेबल आहे जे ते फक्त 10-10 रुपयामध्ये आपल्याला सामान भेटणार आहे। हे बघा इकडे एक स्टॉल आहे, तो पण 10 रुपयामध्ये आहे। 10 रुपयामध्ये कोणतीही वस्तू इथे अवेलेबल होती। एक स्टॉल आहे, इथे सगळं तुम्हाला नॉनव्हेज अवेलेबल भेटणार। इथे सगळं तुम्हाला नॉनव्हेज भेटणार आहे। इथे मस्तपैकी बिर्याणी पण होती, टेस्टी बिर्याणी होती। आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आम्ही बिर्याणी खाल्लेली। इथे आम्ही रगडा खात आहोत छान पैकी। रगडा टेस्टी आम्ही आमच्या प्रमाणानुसार करून घेतलेला त्या व्यक्तीकडून, म्हणजे मी कांदा वगैरे त्यात काही टाकला नव्हता। मुलं पोटॅटो टोस्टेड खातात आहे। हे बघा पुरी, दहीपुरी, रगडा सगळं अवेलेबल आहे। आम्ही पण रगड्याचा आस्वाद घेत आहोत। हे बघा तुम्हाला मी आताच व्हिडिओमध्ये मगाशी सांगितलं हलवा पुरी, हां इथे हलवा पुरी बनवत आहे छान पैकी। दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये, बघा केवढी मोठी पुरी बनवलेली आहे। आम्ही घरी जाताना ही पार्सल घेतली थोडीशी, 100 रुपयामध्ये 50 रुपयाची पार्सल घेतली। हे चायनीज काउंटर आहे।
बघा किती मोठे वेगवेगळ्या प्रकारचे ते पाळणे तुम्हाला दिसत आहेत. खूप छान छान लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक व्हरायटीजमध्ये ते पाळणे अवेलेबल होते. हे बघा आम्ही मज्जा करताना इथे मेळ्यामध्ये आम्ही मज्जा करतोय. फेस्टिवलचा पूर्णपणे आम्ही एन्जॉय करतोय. एन्जॉय करतोय. हे बघा ही पाळणे दिसत आहे तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, छान छान. तर 70 ते 100 120 पर्यंत तुम्हाला इथे रेट भेटणार आहे. या पाळण्याचे वेगवेगळ्या पाळण्यामध्ये वेगवेगळे रेट्स चालू आहेत. हे बघा आमची पलटण. आमचं पलटण तुम्हाला दिसलेच असेल व्हिडिओमध्ये पूर्ण. या ट्रेनमध्ये आम्ही बसलो. त्या ट्रेनची तिकीट होती 50 रुपये. पण आपण जर लहान मुलगा असेल 3-4 वर्षाच्या खाली तर त्याच्याबरोबर त्याचा पॅरेंट्सही याच्यामध्ये बसू शकतो फक्त 50 रुपयामध्ये. मम्मी चुटकीची पॅरेंट्स आहे, मी चुटकीची आतू आहे. तर मी मस्तपैकी तिच्याबरोबर जरा एन्जॉय केला ट्रेनमध्ये. इथे रिदांश खेळतो आहे. याची किंमत आहे फक्त 50 रुपये. याची पण किंमत 50 रुपये होती. 10 ते 15. खूप मोठा आणि खूप छान असा हा महोत्सव आहे. तर नक्कीच तुम्ही या इथे भेट द्या. हा महोत्सव 4 तारखेपर्यंत असणार आहे, 4 फेब्रुवारीपर्यंत. बघा आता आमची ट्रेन चालू झाली आहे. मिनिटं मुलांना खेळवतात, त्याच्यानंतर बाहेर काढतात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम ही अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इथे रोज वेगवेगळ्या प्रकारचा ऑर्केस्ट्राही बघायला भेटतो. वेगवेगळी थीम असते. कधी लोकगीत असतात, कधी कोळी गीत असतात, कधी हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा असतो. रोज वेगळं काहीतरी तुम्हाला वेगळं असं ऐकायला आणि पाहायला या ऑर्केस्ट्रामध्ये भेटणार आहे. खूप फिरून दमल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जाऊन मस्तपैकी बिर्याणी घेतली. त्या बिर्याणीची एक प्लेट होती 70 रुपये. बिर्याणी टेस्टी होती, तर तुम्ही गेलात तर बिर्याणी खाऊच शकता. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत